मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेच्या 1348 घरकुलांचं वितरण होणार आहे। दहिटणे येथील 1128 तर शेळगी येथील 220 घरकुलांचं वितरण होणार आहे। असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या हक्कांच्या घरांची स्वप्नपूर्ती होणार आहे। आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून हा प्रकल्प यशस्वी झाला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज हे सोलापूर दौऱ्यावर आहेत। प्रधानमंत्री आवास योजनेच्या 1348 घरांचं आज ते लोकार्पण करणार आहेत। घरकुलांचं वितरण केलं जाणार आहे। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 1348 घरांचं आज देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण होणार आहे। असंघटितमधील क्षेत्रातल्या कामगारांच्या घरांची स्वप्नपूर्ती होणार आहे। प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्याशी जोडले गेलेले आहेत। अनिकेत, या संदर्भात अधिकची माहिती। माधुरी, आपण जर बघितलं गेलं तर खरं तर उत्तर सोलापूर तालुक्यातील दहिटणे गावातील परिसरामध्ये ज्या आहेत ते असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या हक्कांसाठी 1348 घरांचे घरकुल जे आहे ते पंतप्रधान आवास योजनेतून बांधण्यात आलेले आहे आणि याचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 1348 घरकुलांचे वितरण जे आहे ते करणार आहे। त्या कार्यक्रमाला पालकमंत्री जयकुमार गोरे असतील, त्याचबरोबर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी असतील, हे देखील उपस्थितीत राहणार आहेत। खरं तर राज्य शासनाच्या जो झालेला मंजूर पुरवठा होता त्याच्यामध्ये 33 कोटीच्या निधीच्या माध्यमातून रस्ते असतील, ड्रेनेज असेल, पाणी पुरवठा असेल, पाईपलाईन असेल, या सुविधांची देखील या प्रकल्पाला जे आहे ती उपलब्धता लाभलेली आहे। त्यामुळे एकंदरीत माजी राज्यमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून हा संपूर्ण प्रकल्प जो आहे तो साकार करण्यात आलेला आहे। एकूण 1348 घरकुलांचे वितरण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। त्यामुळे आज सोलापूर दौऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार आहेत। दहिटणे येथील 1128 आणि शेळगी येथील 220 घरकुलांचे आज वितरण होईल। त्यामुळे एकंदरीत सोलापूरमध्ये देवेंद्र फडणवीस जे आहेत ते आज असणार आहेत। त्यामुळे एकंदरीत संपूर्ण हे प्रकल्प जो आहे तो विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून साकार करण्यात आलेला आहे। अनिकेत, धन्यवाद आपण दिलेल्या सर्व माहितीसाठी।